माणसाचा पहिला गुरु म्हणजे त्यांचे आईबाबा असतात. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या आईबाबांकरिता हा रवा केक बनवत आहे. हा केक बनवायला जितका सोपा आहे, खायला तेवढाच टेस्टी लागतो आणि कुठलाही पसारा न करता झटपट तयार होणारा हा केक कुणीही इझिली बनवू शकतो. तर करायचं काय, मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप दही, अर्धा कप साखर, पाऊण कप दूध, 1/4 कप तेल, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर हे सगळं घालून मिक्सरमध्ये या प्रकारचं बॅटर होईपर्यंत फिरवून घ्यायचं. आता हे बॅटर तयार केलेल्या केक टिनमध्ये ओतून याला छान टॅप करून घ्यायचं आणि त्यावर तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे किंवा मग तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल तर ते घालून घ्यायचं. ज्यामध्ये केक बेक करायचं आहे ते आधीच मी प्रीहीट करून ठेवलेलं होतं, त्यामध्ये हे केक टिन ठेवून द्यायचं आणि 35 to 40 मिनिट्स हे बेक करून घ्यायचं. बेक करून झाल्यानंतर टूथपिकनी चेक करून घेतलेला आहे. आपला केक मस्त असा बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान बेक झालेला आहे. याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर याला कट करून घ्यायचं. तर कुठलाही जास्तीचा पसारा न करता फक्त एका भांड्यामध्ये आपण हा केक तयार केलेला आहे. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.